आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. सुरुवात करूया. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवरती आलेले. ठाकरे गटाची मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीत संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली जाईल. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटानं धास्ती घेतल्याचं दिसून येते. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची 20 फेब्रुवारीला तर खासदारांची 25 फेब्रुवारीला मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे सत्तेत असताना आम्हाला किती निधी दिला, आमची किती कामं थांबवली, आता तेच औषध तुम्हाला पाजलं जातंय म्हणून तुम्हाला कडू लागतंय अशी टीका करत नितेश राणेंनी विनायक राऊतांना उत्तर दिलंय. अशा सुक्या धमक्या ठाकरेंना द्या, आम्हाला नको, असं नितेश राणे म्हणाले. संजय राऊतांच्या काँग्रेसवरील टीकेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाचार घेतला. राऊत सोयीनुसार विधानं करतात. जर ते निवडून आले असते तर माझ्या एकट्यामुळे निवडून आलो अशा वल्गना देखील त्यांनी केल्या असत्या, असा टोला सपकाळांनी लगावला. शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय, पैशाचं आमिष दाखवलं जातंय असा आरोप खासदार संजय देशमुखांनी केला. राज्यात उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली, पक्ष संघटना मोठी केली असंही संजय देशमुख म्हणाले. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुनील तटकरेंनी जाहीर भाषणात मंत्री भरत गोगावले यांना कोपरखळ्या लगावल्यात. पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, मात्र नंतर लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, असा मिश्किल टोला तटकरेंनी लगावला. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा प्रश्न सरकारने त्वरित सोडवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आमदार महेंद्र दळवींनी म्हटलंय. येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले पालकमंत्री होतील असा विश्वास दळवींनी व्यक्त केला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली. मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला, आता तेच स्वतः संपलेले आहेत असं जयकुमार गोरे म्हणाले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पृथ्वीराज चव्हाणांवर खोचक टीका केली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून काँग्रेसची अधोगती सुरू झाली, त्यामुळे चव्हाणांनी हर्षवर्धन सपकाळांच्या निवडीवर विधान करणं रास्त नाही असा टोलाही त्यांनी लगावला. संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का अशी शंका खासदार संजय राऊतांनी उपस्थित केली. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे आणलं. धसांनी देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार केला अशी टीका राऊतांनी केली. संजय राऊतांचा आरोप म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण करू नका असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. अंजली दमांनी ऑनलाईन मागवलेल्या युरियाच्या बाटल्यांची ऑर्डर कंपनीकडून रद्द करण्यात आली. दरम्यान ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवण्यात आली असा गंभीर आरोप अंजली दमान यांनी केला. सत्ताधारी आणि विरोधकांकडून ही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती आणि यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी थेट भाष्य करणं टाळलं. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा तो खासगी प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही असं बावनकुळे म्हणाले. मंत्री धनंजय मुंडेंमुळे सरकारची अडचण होते का यावर उत्तर देणं मंत्री चंद्रकांत पाटलांनी टाळलं. स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत कोणीही वक्तव्य करू नये असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला. धनंजय मुंडे दोषी नसतील म्हणून राजीनामा देत नसतील. याआधी अनेक ओबीसी नेत्यांवर झालेले आरोप लागले होते, मात्र सिद्ध झाले नाहीत असं बबनराव तायवाडे म्हणाले. मात्र धनंजय मुंडे दोषी असतील तर जन्मठेप किंवा कडक शिक्षा व्हावी अशी मागणी तायवाडेंनी केली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आता नेमण्यात आलेली समिती अमान्य असून निवृत्त न्यायाधीशांनी चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती शिवराज राक्षू यांनी केली आहे. तर माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबता थांबत नाहीये. साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडममधील भाविकांची शिर्डीत फसवणूक करण्यात आलेली आहे. भाविकांना 500 रुपयांचं सामान 4000 विकण्यात आलं आणि या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णा नगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये चक्क पाणी आढळून आलं. यामध्ये वाहनांमध्ये पाणीयुक्त पेट्रोल भरल्यानं वाहनं बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी पेट्रोलच्या पैशांसह वाहनाची नुकसान भरपाई अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. खंडपीठ कृती समितीकडून कोल्हापुरात आमरण उपोषण करण्यात आलं. दरम्यान 38 वर्ष मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी लढा सुरू आहे, तरी देखील अद्याप मागणी पूर्ण झाली नसल्यानं आंदोलन करण्यात आलं.
भिवंडी शहरात मोठ्या वाहनांना बंदी घालण्यासाठी लोखंडी हाईट बॅरिकेडिंग लावण्यात आले आहेत, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत हे बॅरिकेडर कोसळले. बॅरिकेड्सची माहिती चालकांना व्हावी यासाठी कोणतेही बोर्ड किंवा रिफ्लेक्टर न लावल्यानं अपघात झाल्याचा आरोप करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगरात एका दुचाकी चालक महिलेची मुजुरी समोर आली. कार चालकाला भर रस्त्यात मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. राज्यात लवकरात लवकर जिहाद विरोधी कायदा केला जाणार असून त्यासाठी राज्यस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली, मात्र याला मुस्लिम सत्यशोधक मंडळानं विरोध केला आहे. नाशिक शहरात भुरट्या चोरट्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय. दुकानाच्या छताची कौलं तोडून ब्रँडेड दारूची चोरी करण्यात आली. यावेळी दारूसह 32,000ची रोकडी लंपास करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि तो उपनगरात म्हणजे अर्थात कल्याण डोंबिवलीमधनं एक महत्त्वाची बातमी अशी की कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 65 इमारतींवर कोर्टाच्या आदेशानुसार बुलडोझर चालवलं जाणार आहे. या 65 इमारतींपैकी डोंबिवली पश्चिमेतील टुलिप सोसायटीतील रहिवाशी आजही आपली लढाई लढतायत. सर्व कागदपत्र असताना आमची इमारत अनधिकृत कशी, असा सवाल या इमारतींमधील रहिवाशी करतायत. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अजित, थोड्या थिडक्याने 65 इमारतींवरती बुलडोझर चालवण्याच्या संदर्भातला आदेश हा देण्यात आलेला आहे. नेमका वाद काय? विशाल, 65 इमारती आपण पाहतोय, पण त्यामध्ये राहणारी जवळपास 1,500 कुटुंब आणि 6,500 लोक ही पुढील काही दिवसामध्ये बेघर होणार आहेत. त्यांच्या डोक्यावरचं छप्पर जाणार आहे. मुळात चूक कोणाची आणि भुर्दंड कोणाला, अशी परिस्थितीकडे दिसते. रेरा नंबर अनेक इमारतींचा चुकीचा आहे, कागदपत्र बोगस आहेत, सातबारे बोगस आहेत, अशी वेगवेगळी प्रकरणं आहेत. आणि एकूण मिळून ही सगळी 65 प्रकरणं समोर आली. त्यात न्यायालयाने आदेश दिले, गुन्हा दाखल झाला, चौकशी झाली. आता अंतिम टप्प्याचा सगळा भाग आलेला आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये 65 इमारतींवरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मी डोंबिवली पश्चिम इथे आहे. ही टुलिप सोसायटी आहे, टुलिप हाईट सोसायटी आहे. साधारणपणे 4 ते 5 वर्षच झाली या इमारतीला बांधून, आणि आता ही इमारत पूर्णपणे अनधिकृत आहे असं घोषित केलं गेलं आहे. ज्या 65 इमारतींचा जो विषय इमारतींचा, त्याच इमारतीमध्ये ह्या इमारतीचा समावेश आहे. आपल्यासोबत या इमारतीत रहिवाशी आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, ज्या पद्धतीनं तुम्ही सगळा लढा देताय गेली वर्षभर, यश किती मिळालेलं आहे? आणि तुमचा जो प्रश्न आहे की चूक आमचीच आहे का, आणि जो दोषी आहे त्याला शासन होतं आहे का? नाही, आमची तर काहीच चूक नाही. आम्ही ज्यांनी इकडे जेवढ्या लोकांनी घर घेतलेलं आहे सगळ्यांनी रेरा बघूनच घर घेतलेलं आहे. सगळ्यांचं मल्टीनॅशनल अँड नॅशनलाइज बँकेंकडनं लोन झालेलं आहे. SBI, HDFC, कोटक महिंद्रा बँक, सारस्वत बँक, ज्या नामांकित बँकेंकडनं लोन झालं आहे. आणि आम्ही सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाचं पहिलं घर आहे. कोणाचं बिल्डिंगमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर अख्खा पैसा घराचा उतला गेलेला आहे हे घर घेण्यासाठी. सगळ्यांचं पहिलंच घराचं स्वप्न आहे, घर घेण्याचं. आणि आता आम्हाला काही काळानंतर कळतं आहे की ही बिल्डिंग इनलिगल आहे. आम्ही सगळ्या बिल्डिंगचे आम्ही जे पेपर जे केलेले आहेत त्या सगळ्याची पूर्तता केलेली आहे. तरी पण आम्हाला 65 बिल्डिंगच्या ह्याच्यामध्येच आमची पण गिनती करण्यात आलेली आहे. आणि आम्हाला पण 65 बिल्डिंगमध्येच आम्हाला डिमॉलिशनची ऑर्डर मिळालेली आहे. ताई, काय सांगाल, घर बनवण्याकरता ज्या पद्धतीनं आयुष्यातले एक क्षण आणि त्यातून एक पैसा बाजूला काढून घर उभं केलं, आणि आता काही क्षणात ते घर होतं नव्हतं होणार आहे? आम्ही गावावरून ॲक्च्युली आलो. गावावरून आल्याच्या नंतर 2 वर्ष झाली आम्ही नातेवाईकांकडून पैसे वगैरे घेतलेले, मुलाने लोन काढलं आणि आम्ही हे घर विकत घेतलेले. कांदिवलीला पण घर होतं, तेही आमचं असंच गेलं. आम्हाला हटवलं, त्यानंतर पुन्हा तिथे झोपड्या बांधून दामूनगर त्रिमूर्तीमध्ये राहिले. आणि आता इथे आल्यावर पण अशीच परिस्थिती आहे. आता आम्ही जगावं की मारावं हाच प्रश्न आमच्या पुढे आलेला आहे. म्हणजे आता असं चाललं आहे की चोराला सोडतात आणि संन्याशाला फाशावर लटकवत आहेत. ही परिस्थिती आता आमची आणलेली आहे. आम्हालाच आता वाटते की रात्रंदिवस आम्हाला झोप नसतं, जेवण आम्हाला जात नाही, आम्हाला अजिबात काय पैसे तुम्ही म्हणता नातेवाईकडून घेतले, बँकांचे पैसे परत कसे करायचे, रोज या विषयावर घरात चर्चा होते. तोच आता नातेवाईकांना तर द्यावंच लागणार, बँकेला लोन तर द्यावंच लागणार. पण आम्ही असं होऊ त्यांना, आम्हाला मेहरबानी करून सरकारने न्याय द्यावा, आम्हाला इथून हटवू नये, हेच आमची विनंती आहे. ताई, तुम्ही काय सांगाल?
मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी, मुझे मराठी नहीं आती, मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी कि जिसने सबसे पहले मैं उनको अपील करूँगी जिसने ये हाई कोर्ट से जज साहब ने जिसने ये आदेश दिया है तोड़ने का, उनको पूछना चाहूँगी कि आपने ऐसा आदेश दिया ही क्यों है। इसमें आम जनता की का गलती क्या है, हमारी क्या गलती है। हम लोग दीवा में रहते थे, दीवा में हम लोग 20 साल हम लोग भाड़े से रह रहे हैं, 20 साल हो गए। 20 साल में हम लोगों ने अपना जमा पूंजा जितना भी किया है, उसके बाद हमने अपना घर खरीदने के लिए अभी ये जब से ये टूटने का आया है तब से कितना टेंशन होता है हम लोग को पता है कि रातों को नींद नहीं आती है। जितना जमा पूंजी हमारा सारा घर में चला गया, हमने लोन लिया है, और अगर बिल्डिंग टूट जाएगा उसके बाद हमको लोन भी भरना पड़ेगा, तो कहाँ से लाएंगे हम लोग, कहाँ से भरेंगे। विशाल, माझ्यासोबत एक मावशी आहेत, मगाशी बोलता बोलता त्यांच्या